समर्थ रामदास स्वामी महाराज की। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रह्लाद महाराज। जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु अनंत सागर महाराज की। राजा राम 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 सीता राम राम 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 राजा राम 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 सीता राम राजा राम 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 सीता राम 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 सीता राम राजा राम 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 सीता राजा बोला बोला राम सीता राम राजा राम 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 सीता राम राजा राम राम सीता सीता राम राजा राम राम सीता राम राजा राम सीता राजा राम 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 सीता राम 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 सीता राम राजा राम राम सीता राम राम राजा राम सीता राम राजा राम राम सीता 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 राम राजा राम सीता राजा राम सीता राजा राम सीता जानकी जीवन स्मरण जय जय राम श्री राम। वर्णानामर्थ संघाना रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारौ वन्दे वाणि विनायकौ भवानी शंकरौ वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणौ याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्दस्तमीश्वरम् सीताराम गुणग्राम पुण्यारण्य विहारिणौ वन्दे विशुद्ध विज्ञानौ कवीश्वर कपीश्वरौ उद्भव स्थिति संहार कारिणीं क्लेशहारिणीं सर्वश्रेयस्करीं सीता नतोऽहं रामवल्लभा भवभयहरमेकं भानुकोटिप्रकाशम् करकरचिरवस्त्रं रत्नवत्कुण्डलाढ्यं कमलविशदनेत्रम् सानुजं राममे मनोज
वृषभं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सकल भुवन मध्ये निर्विशेषं निरीहं विधि हरिहर वेद्यं योगिभिर्ध्यान जनन मरण भीति भ्रंशि सच्चित् स्वरूपं सकल भुवन बीजं ब्रह्म चैतन्यमीडे सद्गुरुं ज्ञानदं वन्दे रामभक्तिप्रियं सदा रामानन्दं पूर्णकामं पूर्णब्रह्म सनातनं श्रीप्रह्लादं ब्रह्मनिष्ठं गुरुभक्तिपरायणं शिष्योद्धारे सुनिष्णातं वन्देऽहं ब्रह्मसंविदे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे अथ कलिकिलमिषापहारिणी तापत्रयोन्मूलिनी रम्या श्रीमद् अध्यात्म रामायण कथा प्रस्तूयते। श्रोता वक्ता च श्री सद्गुरु सीतारामचंद्र समर्थो सद्गुरुना राघवाची कथा पतित पावन। राघवाची कथा पतित राघवाची कथा पतित पावन। राघवाची कथा पतित पावन। गाती भक्तजन राघवाच्या गुणा न दिसे तुलना। राघवाच्या गुणा न दिसे तुलना। कैलासी तारणा लाथावला। कैलासी तारणा लाथावला। राघवाची कथा पतित पावन। राघवाची कथा पतित पावन। देवांचे मंडळ
त्याचे जिणे कथा निरूपणे जन्म गेला कथा निरूपणे जन्म गेला राघवाची कथा पतित राघवाची कथा पतित राघवाची कथा पतित अशी पतितांना पावन करणारी भगवान श्री रामचंद्रांची कथा सद्गुरुनाथांच्या चरण सान्निध्यामध्ये आपण कालपासून सुरुवात केली आणि भगवान शंकराने पार्वतीला जी रामकथा सांगितली तिची निर्मिती कशी झाली तो प्रसंग आपण काल ऐकला. शंकर पार्वतीचा विवाह झाला आणि मी सामान्यतः विवाहानंतर त्या तारकासूर नावाच्या दैत्याचा वध करण्यासाठी म्हणून तारकासुराचा जन्म आमच्या कार्तिकेयाचा जन्म झाला. त्यांनी तो तारकासूर नावाचा दैत्य वधला. याचं निमित्त भगवान शंकर झाले आणि त्या शंकराने बलाढ्य दैत्याला संपवलंय हे ऐकून त्रस्त झाले. ब्रह्मादिक देव सर्वांनी येऊन भगवान शंकराची अलौकिक पद्धतीने स्तुती केली. आपली स्तुती केली की फार बरं वाटतं कोणालाही, मानवाला असू द्या, दानवाला असू द्या की देवाला असू द्या, म्हणून तर रोज स्तुती करावी लागते. ब्रह्मादिक देवाने येऊन भगवान शंकराची स्तुती केली. खूप प्रसन्न झाले भगवान शंकर. कैलासाग्रे कदाचित रविशत विमले मंदिरे रत्नपीठे संविष्टं ध्याननिष्ठं त्रिनयनमभिमुखं सेवितं सिद्धसंघैः देवी वामाङ्कसंस्था गिरिवरतनया पार्वती भक्तिनम्रा प्राहेदं देवमीशं सकलमलहरं वाक्यमानन्दकल् नमः पार्वती पतये हर हर. आपल्या मनासारखी एखादी गोष्ट आपल्याला घडवून घ्यायची असेल कोणाकडून? नवऱ्याकडून. मनातल्या मनात बोललं तरी ऐकू येतं मला. तर तो ज्या दिवशी जास्त खुश असेल, प्रसन्न असेल, त्या दिवशी त्याला ते काम सांगावं. आज इतक्या लोकांनी स्तुती केल्यामुळे भगवान शंकर अत्यंत प्रसन्न अंतःकरणाने कैलास पर्वतावर बसलेले होते. पार्वती देवी दोघं मोकळेपणानं प्रश्न विचारायला काय हरकत आहे. पार्वतीने तरी पहिल्या जुन्या पद्धतीप्रमाणे एखाद्याकडून जाणून घ्यायचं असलं ना, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया मग उपदेक्षन्ति ते ज्ञानम् ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः. संविधी प्रणिपातेन. आपल्याला आश्चर्य वाटेल, मी कालच सांगितलं की पार्वती सकाळ संध्याकाळ पाया पडत होती नवऱ्याच्या. हे सांगायचं तुम्ही काय करताय मला माहीत असून मी सांगणार नाही लाऊडस्पीकरमध्ये, पण पार्वती मात्र रोज सकाळ संध्याकाळ नमस्कार करायची. आज नमस्कार केला आणि पायावर डोकं तसंच ठेवलं. पार्वती काही विशेष बोलायचं का? आत्ता जरा शंकरी हा रोज नमस्कार करते, बाजूला जाऊन बसते, मग चहा होईन बाकी सगळं चालत राहत, पण आज पायावर डोकं तसंच आहे. काही बोलायचं तुला? हो.
त्या परब्रह्म परमात्मा भगवान श्री रामचंद्राचं अव्याहत अप्रतिहत असं आपण नामस्मरण करता. त्या रामचंद्राविषयी माझ्या मनामध्ये 2 शंका आहेत, त्या आपल्याला विचारू का? पार्वती, अगं माझ्या रामाविषयी काही विचारलं ना तो माझा अंतःकरणातला परमात्मा आहे, माझं इष्टदेव आहे. काहीही विचार नाही. मला तुमची थोडी भीती वाटते. काल तुम्हाला तुमच्या रागाचा पूर्व इतिहास सांगितला, पण भगवंत ब्रह्मदेव आहे ना जोड्या बरोबरच लावतो. त्यांचा राग तेवढा होता तर हिचा राग कमी होता का? अग्निकुंडासमोर जाळून घेतला ना तिनं, तेव्हापासून पद्धत पडली कशाची? जोड्या बरोबर लावत असतो ब्रह्मदेव. ते मला आठवतंय सगळं. आता तुला काय प्रश्न विचारायचा ते विचार. मी तुझ्यावर राग करणार नाही, तुझ्यावर क्रोध करणार नाही, तुला चिडणार नाही, शाप देणार नाही. सांग काय पाहिजे? श्रीराममेकं परमेकमाद्यं निरस्तमाया गुणसंप्रभा भजन्ति चाहर्षमप्रमत्ता परं पदं यान्ति तथैव सिद्धा. महाराज, आपण ज्या रामाचं नामस्मरण करतात त्याच्याविषयी माझ्या मनात शंका बिलकुल नाही. परम परम यान्ति तथैव सिद्धाः. ज्या रामचंद्रांच्या नामामुळे अनेक ऋषी मुनी सिद्ध साधक सुद्धा परमपदाच्या प्राप्तीपर्यंत जाऊन पोहोचतात. असं त्या भगवंताचं नाव आहे, मला माहिती आहे. ते आपण अखंड घेत आहे, मला माहिती आहे. पण मला रामाविषयी 2 शंका अशा आहेत की तोच राम का की ज्याचं सर्वजण पूजा करतात, परंतु बायको अरण्यामध्ये पळून नेल्यानंतर वेड्यासारखा फिरत राहतो, तोच राम का तो दुसरा आहे? हा दुसरा आहे, ही शंका आहे. राग येऊ देऊ नका. चेहरा बदलल्याबरोबर पार्वतीच्या लक्षात आलं की नवऱ्याचा चेहरा बदलला. त्या काळापासून या काळापर्यंत समीकरण सारखं आहे. नाही, मी रागवत नाही. बोल अजून. दुसरा एक प्रश्न असा आहे, जेव्हा प्रभू रामचंद्र विद्याभ्यास झाला, शस्त्राभ्यास झाला, शास्त्राभ्यास झाला आणि त्यानंतर भगवान रामचंद्राला आपण परिभ्रमणासाठी पाठवलं आणि परिभ्रमणानंतर आल्यावर प्रभू रामचंद्र उदासीन बनले. मला राज्य नको, मला ऐश्वर्य नको, मला भोग नको, बस वनम गतो यद हरिमाश्रये. एकच इच्छा झाली प्रभू रामचंद्राला, अरण्यात जावं आणि बस भगवान शंकराचं नामस्मरण करावं. राज्य नको, ऐश्वर्य नको. दशरथ महाराज त्रस्त झाले, राम उदास बनले. समर्थ म्हणाले उदासीन हे वृत्तीची बी धरावी. पण कोणी प्रपंचात आसक्त झालेल्यांनी उदासीन व्हावं. अरे किती प्रपंच वाढवला, किती लेकरं बाळं जन्माला घातले, किती इमारती बांधल्या, तरी त्या सगळ्या आम्हाला दुःखाला कारणीभूत आहे. एकच उदाहरण पुरेस आहे. मरे एक त्याचा दुधा शो हो मना सांग पारावणा काय झाले, मना सांग पा अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले, मना सांग पारावणा. आपण कितीही परिश्रम केले, रात्रंदिवस केले, टेबलाच्या खालून टेबलाच्या वरून मिळवण्याचा प्रयत्न केला तरी रावणा इतकं कमवू शकत नाही. काय झालं रावणाचं? काहीतरी शिल्लक राहिलं का? तुमचं आमचं कमवणं किती, आणि जे राहिलं ते इथेच राहणार आहे शेवटी. कर्मानुगो गच्छति जीव एकहा, या न्यायानं आपण सर्वजण जाणार आहोत. हा विचार रामाच्या मनात पक्का बसला. आमच्या मनात बसायला पाहिजे. आम्हाला काहीच वाटत नाही किती प्रवचन आहे का, किती कीर्तन आहे का, आमच्यावर परिणाम होत नाही. पण राम सुज्ञ आहेत, मर्मज्ञ आहेत, रसज्ञ आहेत, तज्ज्ञ आहेत.
त्यांच्यावर परिणाम झाला. त्यांनी म्हणाले मला राज्य करायचं नाही, मला भोग भोगायचे नाही. तेव्हा काय झालं, दशरथ महाराज घाबरले. कौन बताए बाट गुरुबील कौन बताए, सद्गुरुनाथांचं स्मरण केलं. वशिष्ठ महामुनी आले, साष्टांग नमस्कार दशरथ महाराजांनी केला. महाराज रामाची अवस्था पाहावं, त्याच्याकडे पाहून मला काही अहो कष्टे नोत्पादिता सुता, किती यज्ञ, किती अनुष्ठानं, किती काय काय केलं रामाच्या प्राप्तीसाठी. आणि ज्याच्यासाठी, ज्या राज्यासाठी रामाला मिळवलं, आणि ते राज्य मी करणार नाही, भोगणार नाही असं राम म्हणायला लागलेले आहेत. कसं होईल, कोण चालवेल एवढं, काळजी करू नको. आणि मग वशिष्ठ महामुनीने पुढे त्या ग्रंथाला योग वासिष्ठ नाव पडलं. तो ग्रंथ सांगितला आणि राम कार्यतत्पर झाले. पार्वतीचा असा प्रश्न आहे की जे राम मुळात अज्ञानी होते, पण त्यांना सद्गुरूकडे जावं लागलं आणि सद्गुरूंनी सांगितल्यावर त्यांना ज्ञान मिळालं. मग अशाच्या नादी लागून आम्हाला ज्ञान कधी मिळेल? जोच दुसऱ्याकडे ज्ञान मागायला जातो त्याचे पाय धरून त्याचं नाव घेऊन आम्हाला ज्ञान होईल का? राग येऊ देऊ नका, पण खरं खरं सांगा. वा वा वा, पार्वती सुंदर प्रश्न विचारलाय. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर मी आत्ता देणार नाही आपल्याला. हा अध्यात्म रामायणातला पहिला सर्ग आहे, ज्याचं नाव रामहृदय असं आहे. या प्रश्नाचं उत्तर देत असताना जो ग्रंथ निर्माण झाला त्याचं नाव पडलं अध्यात्म रामायणमिति स्फुटम. तो अध्यात्म रामायण नावाचा आहे. अगं तुला रामाविषयी काय सांगू पार्वती? राम हा परब्रह्म परमात्मा. राम परात्मा प्रकृते हे अनादिही रानंद एक पुरुषोत्तमोही. एकमेव अद्वितीय असा परब्रह्म परमात्मा माझा राम अगदी निर्विकार आहे, कोणताही विकार नाही. काम करण्यासाठी विकार लागतो. सत्वगुण नाही, रजोगुण नाही, तमोगुण नाही, शुद्ध सत्वगुणामध्ये माझा राम आहे. त्यामुळे तो निर्विकारी आहे. मग विकारी जीव काहीच करू शकत नाही आणि म्हणून तो मायेला अधिष्ठान म्हणून मानतो आणि त्या मायेचा उपयोग घेतो आणि उपयोग घेऊन प्रजासृष्टी निर्माण करतो. तोच ब्रह्मदेव रूपाने सृष्टी निर्माण करतो. तोच विष्णू रूपाने सृष्टीचं परिपालन करतो. परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम. आणि जेव्हा पृथ्वीची समाप्ती करायची वेळ आली तेव्हा तोच रुद्ररूप धारण करतो. ब्रह्मा विष्णू महेश एकाच स्वरूप आहे, त्याचंच नाव राम असं आहे. पार्वती त्याचा व्यक्तिगत जीवन पाहिलं, मूळ स्वरूपाकडे त्याच्या पाहिलं. रामो न गच्छति न तिष्ठति न अनुशोचत्याकांक्षते त्यजति नो न करोति किंचिद आनंदमूर्तिरचलः परिणामहीनः माया गुणान् अनुगतो हि तथा विभाग. काही न करणारा, काही न भोगणारा असा मुळात राम असाच आहे. पण जेव्हा सृष्टीचं काही कार्य करावं लागतं तेव्हा तो मायेचा आधार घेतो आणि त्या मायेच्या आधारानंतर सगळेच कार्य करतो. आजपर्यंत अनेक दुष्ट मारले ते या रामानेच मारलेले आहेत. तोच आता परब्रह्म परमात्मा राम या नावाने दशरथाच्या घरी जन्माला आलेला आहे. त्याच्या जन्माचा हेतू वेगळा आहे. आता सांगून टाकलं तर रामायण इथेच संपून जाईल. माया गुणान अनुगतः. माया ज्या प्रकारचं परब्रह्म परमात्माच्या संपर्कात येऊन कार्य करेल ते तिच्याकडून कार्य करून घेणारा राम आहे. जसं कठपुतळ्याच्या खेळामध्ये पुतळ्या खेळत असतात पण त्यांना नाचवणारा वेगळा असतो,
तसा या सर्व ब्रह्मांडाला नाचवणारा कोण आहे? माझा राम आहे. असं रामचरित्र तिला सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर जो ग्रंथ तयार झाला त्याला अध्यात्म रामायण असं नाव पडलंय. या अध्यात्म रामायणाचीच प्रतिकृती ह्याच्यावरूनच पूर्ण आधार घेऊन जो ग्रंथ निर्माण केलाय थोडा अलीकडे, त्याचं नाव पडलं तुलसी रामायण. काय तुलसीदासांचं जीवन आहे. एक अत्यंत कामी पण एक अत्यंत नामी कसा बनतो हे तुलसीदासांच्या चरित्राकडे पहा. मी सांगत बसत नाही, पहिला दिवस संपलाय आपला. एक कामी असणारे तुलसीदास अत्यंत नामी बनले. खरं म्हणजे त्यांचा जन्मच तुमच्या आमच्या उद्धारासाठी झालेला आहे. पृथ्वीवर जन्म घेतल्याबरोबर ज्यांच्या तोंडातून श्रीराम हे शब्द बाहेर पडले. आपण जन्माला आले येतानाही रडतो आणि जाताना इतरांना रडवतो, आपली गोष्टच वेगळी आहे. पण त्यांच्या तोंडातून जन्माला आल्याबरोबर राम हा शब्द बाहेर पडला आणि 32च्या 32 दात होते असं चरित्रात लिहिलेलं आहे. संत अलौकिक असतात, त्यांचं सगळंच अलौकिक असतं, पण तरी ते लौकिकात राहतात आणि लौकिकाचे सगळे नियम पाळतात. तुलसीदासांनी सगळे नियम पाळत जेव्हा पत्नीनंच थोडा अपमान केला, म्हणजे त्या काळातल्या सुद्धा पत्नी अपमान केल्यावर माणसाला कोणी अपमान केला तर सहन होतो, पण बायकोनं अपमान केला तर सहन नाही होत. तुम्हाला काय वाटतं यावर? नका सांगू, जाऊया, चेहरा सांगतो तुमचा सगळं. जो राग आला तुलसीदासाला, बास म्हणाले आता मी असं भजन करील. बोलू ऐसे बोले, बोलू ऐसे बोलू ऐसे बोले, जेणे बोले विठ्ठल, जेणे बोले विठ्ठल. प्रेम सर्वांगाचे ठाई, प्रेम सर्वांगाचे. बस अशा प्रकारचं नामस्मरण करील की जे परब्रह्म परमात्मा रामाने मला येऊन दर्शन दिलं पाहिजे. आणि खरोखर वासना काय असावी? म्हणा वासना वासुदेवी वसोदे. प्रपंचातल्या गोष्टी मिळवण्याची वासनाच नसावी. बास मला रामाने प्रत्यक्ष दर्शन दिल्याशिवाय मी माझं अनुष्ठान मोडणारच नाही. अव्याहत अप्रतिहत असं अनुष्ठानाला प्रारंभ केला. 3 वेळा रामाने दर्शन दिलं, पण अपरिपक्व अवस्थेतल्या साधकाला परब्रह्म परमात्मा आपली ओळख करून देत नाही. ओळख करून घेण्यासाठी जो लागतो त्याला सद्गुरू असं म्हणतात महाराज. आज या ठिकाणी हनुमंतरायाने सांगितलं की बाबा तुलसीदास चंदन घिसे तिलक देत रहू. आता तरी ओळख रे तुलसीदासा. तिसऱ्यांदा आलेत राम आणि मग रामाचे पाय धरले, आनंद वाटला, चरित्र लिही, आज्ञा दिली. पण त्या काळामध्ये बोली भाषा संस्कृत होती महाराज. बरं, सामान्य माणसं सुद्धा संस्कृतमध्ये बोलायची. त्यामुळे आमच्या तुलसीदासांनी रामायण लिहायला प्रारंभ केला संस्कृतमध्ये. जेवढे पानं संध्याकाळपर्यंत लिहिले, उशाला ठेवले, दुसऱ्या दिवशी सकाळी कोरे करकरीत व्हायचे. परमेश्वराला सांगायचं वेगळं काहीतरी, पण आपण समजून घेण्याला कमी पडतो. तेव्हा भगवंत कृतीतून दाखवतो, बाबा किती वेळा लिही, हे नकोय मला. अरे व्यासांनी लिहून ठेवलं, वाल्मिकांनी लिहून ठेवलं, कंबांनी लिहून ठेवलं, हे काय करतोस? ज्यांना ही भाषा समजत नाही, पण त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या घरामध्ये, त्यांच्या मुखामध्ये राम बसला पाहिजे, यासाठी तुझ्या भाषेत लिही असा जेव्हा आदेश दिला. तू संस्कृतमध्ये कधी लिहिशील तर ते कोरे होतील. संस्कृतचे ग्रंथ खूप आहेत. आपल्या ज्या प्रांतात राहतो त्या भाषेमध्ये आपण बोलावं, त्या भाषेमध्ये ग्रंथ असावा, तर लोकांना समजतो. रामायण नावाचा ग्रंथ कालपासून सांगतो आपल्याला, दरवर्षी सांगतो, पुण्य कमवण्यासाठी नाही. श्रीमद भागवत पुण्य कमवण्यासाठी नाही, आमच्या जीवनामध्ये आमूलाग्र आम्हाला बदल करून घेण्यासाठी हे मार्गदर्शक आहेत.
दीपस्तंभ आहेत हे ग्रंथ म्हणजे. तू तुझ्या भाषेत लिहिलेलं रामायण घरोघरी वाचल्या जाईल त्याची व्यवस्था मी लावेल. आमच्याजवळ आहेत ना, वाटेल ते रूप घेतात आणि रामनामाचा प्रचार करतात. त्यामुळे त्याची व्यवस्था तू फक्त त्या भाषेमध्ये ग्रंथ लिही. ग्रंथ लिहिला, आदेश कोणाचा? परमेश्वराचा आदेश. पण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक साधूला, संताला, मानवाला त्रास देणारे लोक असतातच. माणसाने काम सोडू नये, काम करत राहावं. त्रास येतात, निघून जातात. पावसाळ्यात झळ किती येतात, काळे कट्ट, सूर्याला झाकण्याची ताकद असते त्यांच्यात, पण निघून जातात. त्यांचा काळ तेवढाच असतो. यांनी ग्रंथ लिहिला, पण सगळीकडे चर्चा सुरू झाली की तुलसीदासांनी संस्कृत सोडून अशा अशा भाषेत ग्रंथ लिहिलाय. खूप लोकांनी त्या ग्रंथाची अवहेलना केली, पाण्यात बुडवण्याचा प्रयत्न केला. रामाने तो सांभाळला, ती गोष्ट वेगळी. शेवटी सगळ्या पंडितांनी ठरवलं की आपण असं करू. आपण सगळेच विद्वान आहोत, पण जे नुसते विद्वान असतात, ज्यांना भक्तीचा स्पर्श नसतो, त्यांच्या बाबतीत समर्थ म्हणाले, जनिहित पंडित सांडित गेले, अहंता गुणे ब्रह्मराक्षस झाले. जे विद्वान असतात पण त्यांना भक्तीचा लवलेश नसतो, अशा प्रकांड पंडितांचे फार हाल झाले. हो, काय सांगू तुम्हाला, खूप वर्णन आहेत. आपण सर्वजण विद्वान आहोत, पण आपल्याला तुलसीदासाचं म्हणणं पटत नाही. मग आपल्या सर्वांचा एकमेवाद्वितीय असा जो परब्रह्म परमात्मा आहे, आपण त्याच्याकडे जाऊन त्याला न्याय मागू. मात्र भगवान शंकरांनी, काशीत राहणारी मंडळी ही सगळी, आणि काशीतल्या लोकांचा देव कोणता आहे तुम्हाला माहिती आहे ना? शंकर गिरिजापती हरी, शंकर गिरिजापती हरी, अर्धांगिधार आदिदेव महादेव, आदिदेव महादेव शंभु सहित श्री भवानी, शंकर गिरिजापति हरि, शंकर नमः पार्वती पतये हर हर. आले महादेवाच्या मंदिरामध्ये ग्रंथ ठेवलाय. आज रात्रभर आपण महादेवाच्या जवळ ग्रंथ ठेवू. बाकीच्यांनी सगळे संस्कृत ग्रंथ ठेवले, वेद ठेवले, उपनिषद ठेवले, गीता ठेवल्या. आणि तुलसीदासांचं विरोधक भरपूरच होते. ज्यांच्या हातात सत्ता होती त्यांनी तो सगळ्यात खाली ग्रंथ ठेवला. कोणता? तुलसीदास लहान होता, बाकीचे रामायण मोठे होते. ह्याला कशाला वर ठेवायचं, खाली ठेवू. कुलूप लावलं आणि दुसऱ्या दिवशी सगळे कुलूप उघडताना पंडित त्या ठिकाणी आले. नमः पार्वती पतये. अरे असं काय करणार, 9:30 वाजले फक्त, इतकं गळून जायसारखं काय? नमः पार्वती पतये. क्या बात आहे, सोमवार आहे आज. काही लोकांचं पाणी घालायचं राहून गेलं असेल उत्सवाच्या गडबडीत. जय जयकार केला तरी पाणी घातल्यासारखा आनंद वाटतो शंकराला. जय जयकार केला, मंदिर उघडलं गेलं आणि ग्रंथ पाहिले तर जो खाली ठेवलेला होता तो ग्रंथ सगळ्याच्या वर आला. उघडून पाहिला, सत्यम शिवम सुंदरम. तेव्हा हनुमंतदासजी पोद्दार यांनी लिहिलेली आहे प्रस्तावना आहे, त्यामध्ये हे सगळं वर्णन आलेलं आहे. ज्याला भगवान शंकरांनी सर्टिफाईड केलं आजच्या भाषेत. सत्यम शिवम सुंदर लिहिलं म्हणजे काय? हा ग्रंथ सत्य आहे, हा ग्रंथ शिव आहे आणि हा ग्रंथ सुंदर विचारांनी भरलेला आहे, असा त्याचा अर्थ आहे तो ग्रंथ. त्या ग्रंथामध्ये तुलसीदासांनी अत्यंत भावपूर्ण अवस्थेमध्ये, त्यांना मला वाटतं ऋषयः दिव्यदृष्टयः, या लोकांना दिव्यदृष्टी असते. नेमकं राम कसे कसे गेले, कुठं कुठं गेले, कसे जन्माला आले, जन्माला येण्याच्या आधी काय काय कारणं घडले, हे त्यांना जसं जसं दिसलं त्यांनी तसं तसं लिहून ठेवलं.
त्यांनी 5 कारणं सांगितले. जो भगवान रामचंद्र पृथ्वीवर अवतीर्ण झाला आणि ताटकेपासून तर रावणापर्यंत अनेक दैत्यांना संपवत त्यांनी अलौकिक असं कार्य केलं, त्या रामचंद्राच्या जन्माला 5 कारणं सांगितलेले आहेत. 5 या कारणासाठी भगवंताला अवतार घ्यावा लागला. पार्वतीचा प्रश्न होता, मग त्याची बायको पळून नेईपर्यंत तो परमात्मा असून बायको पळून नेतो म्हणजे काय होय? सामान्य माणसाचं कसं होईल? कशा सांभाळायच्या? कोण? प्रश्न आहे ना. तर म्हणले हे सगळं विधिघटित अशाच प्रकारची रचना झालेली होती, त्याप्रमाणे ते कार्य करणं भाग होतं. असे एकच कारण नाही, 5 कारणं सांगितले. पहिलं कारण सांगितलं झाले, जेव्हा सृष्टी निर्माण झाली महाराज, आणि त्या सृष्टी निर्माण करण्याची क्षमता आमच्या ब्रह्मदेवाकडे दिलेली होती. ब्रह्मदेवाच्या शरीरापासून आधी 10 पुत्र निर्माण झाले. दहा पुत्र निर्माण झाले. डोळ्यापासून आत्री, मनापासून मरीची वगैरे वगैरे, दशमस्तत्र नारदहा. पण आपल्याला नारायणाने पुत्र निर्माण करा, मला ओळखणारी प्रजा निर्माण करा. प्रजा या शब्दाचा अर्थ 2 पुत्र 4 पुत्र, त्याला प्रजा म्हणत नाही, प्रजा प्रकर्षाने जी वाढत राहते तिला प्रजा म्हणतात. पहा ना, सुरुवातीपासून आम्ही लहानपणी 33 कोटी भारत देश कोणाचा, तर 33 कोटी लोकांचा असं म्हणत होतो आम्ही. आता किती संख्या झाली त्याला प्रजा म्हणतात. प्रजा निर्माण करा अशी आज्ञा दिली. मला फक्त 10च मुलं जन्माला आले आणि ते 10च्या मुलं 10 अनुष्ठानं करायला लावले. बरं, अनुष्ठानं करायलाच पाहिजे. ज्यांच्यावर काही संस्कार न करता लेकरं जन्माला येतात ना, मग ते एक तर पानपट्टीवर असतात, नाही तर नको त्या दुकानावर असतात. संस्कारच केले पाहिजे आपल्याकडे. त्यामुळे 16 संस्कार सांगितलेले आहेत. तो विषय आजचा प्रस्तुत आपल्याला बोलायचा नाही आहे, पण संस्कार करावेच लागतात महाराज. त्यांना सांगितलं जा अनुष्ठान करा आणि मग मात्र माझ्या परमेश्वराला ओळखणारी प्रजा निर्माण करा. पण यांचं अनुष्ठान होईपर्यंत काय करायचं अशी काळजी पडली. काळजी कशासाठी आहे? देवाची आज्ञा पूर्ण होत नाही म्हणून काळजी आहे. मग त्या काळजीची जबाबदारी कोणावर पडली? भगवंतावर पडली. भगवंताने काय केलं, एक दिवशी ब्रह्मदेव चिंताग्रस्त अवस्थेमध्ये असताना त्यांच्या शरीराचे 2 भाग झाले. एका भागाचं नाव पडलं महाराज मनू आणि दुसऱ्या भागाचं एक स्त्री निर्माण झाली, तिचं नाव पडलं शतरूपा महाराणी. या मनूपासून तुम्ही आम्ही सर्वजण जन्माला आलो म्हणून आपल्याला मानव असं म्हणतात. अजून एक कश्यपांची पत्नी तिच्यापासून दनू नाव आहे. दनूपासून जे जन्माला आले त्यांचं दानव असं नाव आहे. तर आपल्या सर्वांचा पूर्वज कोण आहे? मनू महाराज. अलौकिक जीवन जगून दाखवलं. आदर्श पुरुष कसा असावा, आदर्श राजा कसा असावा, आदर्श प्रपंच कसा असावा, अशा त्या मनू महाराजांनी ब्रह्मदेवाच्या शरीरापासून त्या दोघांची उत्पत्ती झाली. काय करू असा प्रश्न विचारलं. ब्रह्मदेव म्हणाले जा 5000 वर्ष तपश्चर्या करा. 5000 म्हणजे त्यांना आयुष्य 60,000 70,000 80,000 असायचं. जा 5000 वर्ष तपश्चर्या करा. बरं, मग तपश्चर्या केल्यावर काय करू? प्रजा निर्माण करा. मग प्रजा ठेवू कुठे? इतका बुद्धिमान की ब्रह्मदेवाला सांगताना विचार नाही आला, तो विचार या मनूच्या मनामध्ये आला. माझी प्रजा ठेवू कुठे? अरे पृथ्वीवर. महाराज पृथ्वी कुठे आहे? आत्ता ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं आपल्याला बसायला सुंदर कमळ आहे, जे सध्या कमळामध्ये बसलेले आहेत. आनंदात आहेत केली सगळे कमळावाले. का? त्यांना आधार केंद्राचा आहे. केंद्र म्हणजे भगवान नारायण आहे की नाही. ज्याची स्वतःची व्यवस्था असते तो दुसऱ्याकडे पाहत नाही काही. ब्रह्मदेवा आपण कमळावर बसले, पृथ्वी कुठे आहे? मग ती रसातळाला गेलेली आहे. फार प्रसंग आपल्याला मागचा पाहायचा नाही. पृथ्वीचा उद्धार भगवंताने वराहरूप धारण करून केला आणि त्यानंतर मनू महाराजांनी पहिली नगरी निर्माण केली, जिचा आजच्या कथेशी संबंध आहे. कोणती होती नगरी ती?
शरयू तीरावरी अयोध्या अयोध्या मनु निर्मित अयोध्या मनोनीत नगरी अयोध्या मनोनीत नगरी शरयू तीलावरी अयोध्या शरयू तीलावरी अयोध्या मनोनीत नगरी अयोध्या मनु निर्मित अयोध्या मनोनीत नगरी अयोध्या मनोनीत नगरी त्या नगरीच्या विशाल देव उभ्या राहिल्या वास्तू सुंदर मधुनी वाहती मार्ग समांतर गजवाजी रचिपथिक चालती गजवाजी रचिपथिक चालती बसून त्यांचे बळी हो बसून त्यांचे बळी अयोध्या निर्मित निर्मित नगरी अशा त्या नगरीमध्ये मनू महाराज आपल्या पत्नी समोर राहायला लागलेले आहेत आणि राहता राहता आदर्श प्रपंच म्हणालो मी प्रत्येकाला 2 मुलं असावेत मनू महाराजांना काय अपेक्षित आहे ते सांगतो आणि मुली 3 असाव्यात आपण सगळं गणित बिघडून टाकलं आज प्रत्येक गावामध्ये 35-35 40-40 मुलं त्यांना मुलं म्हणाव का कोणाही बाप म्हणतो अहो आमचा 35 वर्षाचा मुलगा आहे 35 वर्षाचा मुलगा मग ती वधू किती वर्षाची लागेल सगळ्या दृष्टीने आजू झालेल्या पोरीला वधू म्हणाव का आमची भारतीय संस्कृतीत काय मर्यादा घातली होती 8 वर्षात भवेत गौरी 9 वर्षात तु रोहिणी 10 वर्षात भवेत कन्या आता ऊर्ध्वं रजस्वला अशी वयामानाप्रमाणे नावं पडलेली आहेत 2 मुलं 3 कन्या जाऊ द्या विषयांतर होण्याची भीती वाटते महाराज आज बसलेले आहेत आजचे कीर्तनकार मुद्दाम पनवेल म्हणून आपण त्यांना बोलवलं प्रकांड पंडित आहेत आणि त्यांना कीर्तन महर्षी म्हणतात आज शेकडो कीर्तनकार त्यांच्या हातून तयार झालेले आहेत त्यामुळे त्यांच्यासमोर बोलताना मी आधीच पहिल्यांदा त्यांना नमस्कार करून मग व्यासपीठावर बसलो तशी शतरूपा महाराणीला आकुती देवहूती प्रसूती नावाच्या 3 कन्या आणि 2 मुलं झाले तुम्ही आम्ही कसं वागावं पुढच्या प्रत्येक मानवाने कसं वागावं यासाठी त्यांनी एक आदर्शभूत असा ग्रंथ लिहिला या ग्रंथाचं नाव पडलं मनुस्मृती ज्यांना समजून घेता आली नाही त्यांनी नावं ठेवले का त्यांची बुद्धी कमी पडली समर्थ म्हणाले समग्र ग्रंथ पाहिल्या विण उगाच ठेवी जो दूषण स्मृती समजून घ्यावी हो मनुस्मृतीत काय लिहिलंय समजून घेतलं पाहिजे उगाच टीका करायची हौस असली म्हणजे काही लोक पाहतो ना टीव्हीवर आपण सकाळी उठल्याबरोबर सुरू होतं त्यांचं मनू महाराजांना लोक नंतर टीका करायला नाही पण मनू महाराजांनी सांगितलं नसतं तिला मावशी म्हणावं तिला आत्या म्हणावं तिला काकू म्हणावं तिला ताई म्हणावं आम्ही कोल्या कुत्र्यासारखे वागलो असतो आम्हाला एका विशिष्ट बंधनामध्ये सिस्टीममध्ये बसवलं त्याचं नाव मनू त्याला काय म्हणू लोक काही का म्हणा पण तो आमचा आदर्श आहे 2 पुत्र असावेत
एकाचं काही झालं तरी एक असावा, किंवा एखाद्याने आपल्याला नाही विचारलं तर एका मुलाकडे तरी कायम बसता येईल आम्हाला, एकच असला काय सांगता येतं. म्हणून मनू महाराजांनी जे सांगितलं ते तुमच्या आमच्या कल्याणासाठी आहे महाराज. 3 मुली व्हाव्यात, प्रश्न येत नव्हता, उलट प्रश्न असायचा. मुलीवाले शोधत जायचे, का हो तुमचे चिरंजीव नोकरीला लागलेत, काय पॅकेज आहे, आमची मुलगी लग्नाची आहे, माझी पुतणी आहे, माझी भाची आहे. काय मन मोठं होतं पहिल्या लोकांचं. तुमचा मुलगा चांगला कर्तबगार आहे ना, माझ्या घरातल्या 5 मुली आहेत, कोणतीही पसंत करा, लग्न करून देतो. आज पोराच्या बापाला म्हणावं लागतं काहीच नको, पोरगीच द्या. आपण एक गणित चुकलो की सगळे चुका होत जातात. पहा, इतक्या मुलींना शिकवायची आम्हाला चढाओढ लागलेली आहे महाराज. आमच्या इथे एक डेप्युटी कलेक्टर मुलगीच म्हणावं लागेल तिला, आता 30 वर्षाची आहे. पण एक चांगलं आहे की ती अजून इतर कोणाशी लग्न करण्याची तिला मानसिकता दाखवली नाही. माझ्या बरोबरीच असू द्या म्हणले आपल्या समाजातला. हां, अरे जे नियम गाईला समजतात, जे म्हशीला समजतात, जे कुत्र्याला समजतात, ते आम्हाला समजत नसतील. आम्ही वासनेच्या आहारी जाऊन कसे वागत असलो, आम्हाला मानव का म्हणावं. मनुस्मृतीचे संस्कार आहेत, ते आपण टिकवले पाहिजे आणि त्याप्रमाणे जगलं पाहिजे. आजपर्यंत प्रजा जगत आली, त्यामुळे आज आमच्याजवळ कोणत्या गोत्रातला विचारल्यावर 5000 वर्षापूर्वी आमचं कोण होतं मूळ पुरुष त्याचा पत्ता लागतो. आज सगळेच बेपत्ता. आई याची, वडील त्याचे, काय मनूला नावं ठेवून आम्ही बिघडलेलो आहोत. सद्गुरु ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद, सद्गुरु प्रल्हाद महाराज की वा. आज प्रत्यक्षात पादुका रूपाने तुम्हाला आम्हाला दर्शन देण्यासाठी महाराज दशमीपर्यंत येथे राहणार आहेत, ते आलेले आहेत महाराज. बाकी सांगत बसायचं नाही. मनूच आपल्याला थोडासा प्रसंग पाहायचा खरं म्हणजे. पण 2 मुलं त्यांचे लग्न केले, 3 मुली त्यांचे लग्न केले. बरं, त्यांना मुलं बाळं झाले. आमचे संत आम्हाला फार सुंदर मार्गदर्शन करतात. तुका म्हणे घालू तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार, तुका म्हणे वाहू हा संसार, वाहू हा संसार देवा बाई, देवा बाई, तुका म्हणे घालू दयावरी भार. काळ तसा होता. ध्रुव कितव्या वर्षात अरण्यात गेला होता. आपला भार परमार्थावर परमेश्वरावर घालावा. परमेश्वर सगळी व्यवस्था लावतो. कशासाठी सांगतो. आमच्या मनू महाराजांच्या 3 मुलीपैकी एक मुलगी देवहूती. तिला पहिल्यांदा 9 मुली झाल्या, पण कोणाला टेन्शन नव्हतं. का. विश्वास होता. सकल जीवांचा करी तो सांभाळ, सकल जीवांचा करी तो सांभाळ, सांभाळ सकल जीवांचा तुझा मोकलीला. ऐसे नाही हो सकल जीवांचा करी तो सांभाळ,
करीतो सांभाळ करीतो सांभाळ करीतो सांभाळ. हा विश्वास असल्यामुळे 9 मुलीचे लग्न एका दिवशी एका मांडवात चुटकीसरशी झाले. कोणाकोणाशी झाले सांगत बसत नाही. हे भागवत नाही, रामायण आहे. आपल्याला काय पाहायचं? मुलं झाले, मुली झाल्या, लग्न झाले आणि त्यानंतर लोक काय करू लागले? बस अशा लोकांना संत सांगू लागले, बाबा हो आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाश आयुष्यात. हे लोकांना सांगत असताना मनू महाराजांनी मनुस्मृतीमध्ये लिहून ठेवलं आणि तसे वागले. मुलं थोडे मोठे झाले आणि मनू महाराज आपल्या 2 पुत्रांना प्रियव्रत आणि उत्तानपाद राज्य वाटून दिलं. बस तुम्हाला मर्यादा घालून दिली, त्याप्रमाणे वागा. जे समजले आणि वर्तले ते भाग्य पुरुष जाहले, इतर ते अवघेची राहिले करंटे जन. मी सांगून दिलेल्या नियमाप्रमाणे वागलात तर आजीवन यावत चंद्र दिवाकरो तुमची संतती वाढत राहील आणि जगाला मार्गदर्शक ठरेल. पण नियम तोडले, बंधनं तोडले की परमेश्वर सुद्धा कोणालाच माफ करत नाही. आता हे राज्य सांभाळा. एकदा मुलं करते झाले, जुनी म्हण आहे आपल्या पायातला जोडा की आपणहून घर सोडा. पोरांनी म्हणायचं काम नाही, बाबा कुठल्या वृद्धाश्रमात नेऊन घालू. आपली आपली तयारी असली पाहिजे. आणि नाही आपल्याला कुठे जायचं, ठाईचं बैसोनी करा एक चित्त. ठाईचं बैसोनी करा एक चित्त. ठाईचं बैसोनी एक चित्त. ठाईचं बैसोनी कराय. आवडी अनंत आठवावा नडी अनंत आठवावा. ठाईचं बैसोनी करा एक चित्त. ठाईचं बैसोनी करा एक चित्त. करा एक चित्त. आमच्या मनू महाराजांनी ग्रहत्याग केला, शतरूपा देवीनं ग्रहत्याग केला. सद्गुरूच्या आज्ञेप्रमाणे ज्यांनी ही संपूर्ण सृष्टी निर्माण केली तो सगळ्यांना सांभाळतो. आता अरण्यात जायचं. वनम गतो यधारी माश्रय येतं. एका नैमिषारण्यातल्या एका वटवृक्षाच्या एका पारंब्याला धरून एका पायावर पादांगुष्ठाश्रिता मनीही, पायाच्या उजव्या अंगठावर भार दिलाय. पतीनं आणि पत्नीनं कसे असावेत, नवरा बायको दोघांची आवड एक असावी. एका पारंबीला धरून मनू महाराज उभे राहिले, दुसऱ्या पारंबीला धरून शरीर. नमो भगवते वासुदेव. नमो भगवते वासुदेवा. किती वर्ष गेले
आपल्याला ते ग्रंथात दिलेलं सांगितले तरी आपल्याला सहन होणार नाही, शंका वाढतील, काय करायचं, किती का वर्ष होईल. पण आपण उभं राहू शकत नाही. इतके वर्ष मनू महाराजांनी, शतरूपा महाराणी अन्न पाण्याचा त्याग केला. बस खूप खाल्ला आतापर्यंत. अहो देवासाठी पेढे आणलं तो 4 दिवस सांगतो आपण. आमचा मुलगा MBBS ला नंबर लागला, 5 किलो पेढे वाटले. अरे पण तू जन्माला आल्यापासून 15 क्विंटल खाल्लं ना, ते कोणी दिलं? इतकं खात बसताना त्याचा विचार नाही. 5 किलो पेढे वाटले पोट्ट्यासाठी. माहित होतं नालायक पोट्ट आहे, तरी लागला नंबर रामाच्या कृपेने. यांनी सांगितलं की हा एवढा देह आता भगवंताला अर्पण करायचा, बाकीची सृष्टी जाऊ द्या, आणि हा देह काया वाचा मनोभावे तुझा मी म्हणवी तसे. आणि म्हणून महाराज शेकडो वर्ष उभे राहिलेले आहेत. भगवंताचं कसं आहे, दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहाळू, कृपाळू, जनी दास पाळू, अनंत अपराध पोटात घालून जो सतत नामस्मरण करतो त्याच्या पाठीशी उभा राहणाऱ्या भगवंतानी दर्शन दिलं दोघांना एका वेळेला. मनू महाराज आणि शतरूपा महाराणी. किम करोमि किम कार्यम ते मया ब्रूहि. काय पाहिजे? मनू महाराज डोळे उघडा, ज्याचं ध्यान करता तो मी समोर उभा आहे. शंख चक्र गदा पद्म वनमाला विराज. शंख चक्र गदा पद्म धारण करणारा तो नारायण. आता दर्शन झालं, दोघांनी डोळे उघडून पाहिले, कृतकृत्य वाटलं. वा, आता या परत हे उरले नाही काय देवा? पूर्ण समाधान झालं, आता काहीच करायची शिल्लक नाही. अरे तुझं काय नंतर होईल ते होईल, ते पाहू. माझी एवढी साधना करणाऱ्याला त्याच्या मनाप्रमाणे देण्यासाठी माझा स्वभाव आहे. काय देऊ तुला? दोघंही पती पत्नीने एकच मागणी मागितली. काय कमाल आहे हो. आपल्या घरात भाजीच्या बाबतीत सुद्धा एक वाक्यता नसते. नवऱ्याला फुलकोबी आवडली तर बायकोला पत्ता गोबी. आमची एक वाक्यता, खाण्यात नाही, पिण्यात नाही, बाकी तर गोष्टच सोडा महाराज. पण या दोन्ही पती पत्नींची काय एक वाक्यता आहे. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राय. आता दृष्टी पुढे जो मी तुझ पाही वेळो वेळा. आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा. दृष्टी पुढे ऐसाची तुरा. सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर. नाम या दातार केशव राजा. केशव राजा, केशव राजा. आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा. ऐसाची तू, ऐसाची तू रा. देऊ काय? मी राहतो तुझ्या दृष्टीपुढे, मी तुला आशीर्वाद देतो. केव्हाही डोळे झाकले काय, उघडे केले काय, माझी मूर्ती तुझ्या हृदयात बसेल असा आशीर्वाद देईल. आता मी काय करू? इतकं नामस्मरण केलं की इतकं आजपर्यंत कोणीच केलं नाही रे. प्रापंचिक माणसाने, ऋषीमुनी करतात, पण प्रापंचिक माणसं एवढं नामस्मरण नाही करत. समजा सकाळी 8 ते 9 असा पहारा घेतला आपण, आपल्याला प्रत्येकाला अनुभव आहे. पहारा रघुपती राघव राजा राम. 8 ते 9, 9ला 10 मिनिटं कमी असले की ग्रहणाचे जसे वेध लागतात, पुढचा मला सोडायला येईल की नाही त्याचे वेध लागतात. आमच्या जालन्यातले लोक फार चांगले बरं. काय सांगावं तुम्हाला, जालन्यातले माणसं चांगले आहेत. किती लोकांनी, सगळ्यांनी जवळपास पहाऱ्यात नावं दिली, आपले दिले की नाही. इतके वर्ष, हजारो वर्ष तुम्ही या ठिकाणी अनुष्ठान केलेलं आहे, तेव्हा मला सांग अजून काय देऊ? म्हणले एकच कर देवा. परमेश्वराची सगुण भक्ती घडावी म्हणून
तू आमचा पुत्र व्हावा. कारण मनुष्य आपल्या मुलावर जेवढं प्रेम करतो तेवढं कोणावर प्रेम करत नाही. तो वेडेपणा असेल पण बस. ललिता लिंगनालापैः स्थलिष्याम्युत्कटन्तमः. म्हणजे काय? तुला स्नान घालायचं, तुझी टाळू माखायची. बायांना किती सांगा, एकदा त्यांनी बाळाला जवळ घेतलं आणि टाळू माखायला लागल्या ना, तुम्ही चहा मागा की कॉफी मागा, तुम्ही पापीच ठरता. त्या सोडतच नाही. त्या बाळाच्या डोक्यावर अर्धी वाटी तेल चोळेपर्यंत मी बाळाला नऊ घालते. परमेश्वरा, तू जर माझा पुत्र झाला तर तुझ्यामध्ये मला किती वेळ देता येईल रे, तुझ्यावर किती मन लावून प्रेम करता येईल. त्यामुळे बस तुझ्यावर प्रेम करता आला पाहिजे. बस स्नान घालत जाईल, सुंदर पाण्यात टाकत जाईल. हलके हलके जो जवा जो जवा जो जवा जो जवा. हो हो. नुसत्या कल्पना विलासामध्ये आपण डोलायला लागलो. खरोखर परब्रह्म परमात्मा ज्या कौशल्याच्या मांडीवर बसला असेल तिची काय अवस्था झाली असेल. आज माकू घालायचंय, स्नान घालायचंय, आता मी सध्या पाण्यात टाकलंय. बाळ झोपेपर्यंत मी कोणाशी बोलणार नाही. किती वेळ जातो देवामध्ये, बाळामध्ये. आणि तो जर देव मानला तर आमची कोणती सेवा घडेल? देवसेवा घडेल. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीव लगासी तुटी, सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचा महार. या न्यायाने मला आणि माझ्या पतीला, आम्हाला दोघांनाही तुझी सगुण भक्ती घडावी. बस. ते लोक म्हणतात की निर्गुणाशिवाय काही खरं नाही, पण सगुणाचे निआधारे निर्गुण पाविजे निर्धारे. सगुणाच्या आधाराने निर्गुणापर्यंत पोहोचलं ना, पायरी पायरीने गेलेला मनुष्य पडत नाही. आणि एकदम उडी मारली तर विहंगम मार्गातून पडण्याची शक्यता असते. म्हणून सगुणाचे निआधारे तुझी सगुण उपासना, सगुण सेवा आम्हाला करता येईल. आमच्या घरी पुत्ररूपाने ये, तथास्तु. त्रेतायुगामध्ये मनू महाराज तुम्ही कश्यप दशरथ व्हाल आणि शतरूपा राणी कौशल्य होशील. मग तुमच्या घरी मी जन्माला येईल, सायुध जन्माला येईल. म्हणजे मी ज्या शेषावर बसतो तो शेष, माझ्या हातात असणारे शंखचक्र, या चौघासकट जन्माला येईल आणि खूप काळ तुम्हाला आनंद देईल. मग वा 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 देवा, बस आता काही मागायचंच काम नाही. आता काय करशील ते कर. आमची इच्छा सगळी संपलेली आहे. यथावकाशते पुढे कश्यप झाले, त्या वेळेला वामन अवतार झाला आणि त्यानंतर पुन्हा ते दशरथ बनले, तेव्हा राम जन्माला आले. म्हणजे हा पहिला शाप म्हणा की वरदान म्हणा, त्याला तुम्ही शापही समजू शकता, वरदानही ठरवू शकता. हे पहिलं निमित्त घडलं. दुसरं निमित्त आहे, तुलसीदासांनी सांगितलं. एक जालंधर नावाचा दैत्य होता. सगळ्या देवांना त्रस्त करणारा. नारदाच्या सांगण्यावरून म्हणा, कोणाच्या सांगण्यावरून म्हणा, सगळे भगवान शंकराकडे आले. शंकरा, आमच्या शंकराचा स्वभाव असा आहे, थोडी जास्त स्तुती केली ना की ताबडतोब. म्हणून त्यांना एक नाव आहे आशुतोष. आशु नाम शीघ्रम संतोषयति स आशुतोषः. लवकरात लवकर प्रसन्न होणारा देव. त्यांच्याकडे गेले सर्वजण. महाराज, तुमच्याशिवाय या दैत्याला, जालंधराला कोणी संपवणार नाही. आपण कृपा करून, बाकीचे देव आहेत, आपण महादेव आहात हो. स्तुती केली. भगवान शंकरांनी विडा उचलला, मी संपवतो. आणि काय ठरलेल्या दिवशी युद्धाला आले. युद्धाला. इकडे बसू दे महाराज. युद्ध सुरू झालं. एक दिवस, 2 दिवस संपले, पण भगवान शंकर जालंधर दैत्याला
त्याचा वध करू शकले नाही, त्रस्त झाले. अरे मी शंकर आणि माझ्याकडून दैत्य मरत नाही, 2 दिवस झाले, सगळे लोक मला नावं ठेवतील ना. काय केलं पाहिजे? सगळ्या गोष्टीचा पर्याय काढणारा एकच महापुरुष आहे. नारायण 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 नाम तुझे अति पावन, नाम तुझे अति पावन, नारायण 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 नारायण. हो, भगवान शंकरांनी बोलावलं, नारदा काय पंचायत झाली हो? काय झालं देवा? हा मरायला तयार नाही, तो तर मरणारच ना महाराज, आपल्या हातून मरणार. बरं मग 2 दिवस झाले, अहो तो तसा मरणारच नाही. आजपर्यंत जेवढे जेवढे पापी होऊन गेले ना, त्यांच्या बायका महापतिव्रता होऊन गेल्या. 2 उदाहरणं सांगू शकतो मी, जास्त काय सांगत बसू, आपलं रामायण चालू आहे. जेवढे जेवढे उचकट असे दैत्य होऊन गेले, त्यांच्या बायका महापतिव्रता. पहिला रावण या ना, त्याची बायको कोणामध्ये नाव आलंय? अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा. हा, तसा हा जो राजा दैत्य आहे, काय त्याचं नाव? जालंधर. त्याची वृंदा नावाची बायको आहे, महान पतिव्रता आहे महाराज. आणि तिच्या पतिव्रता धर्मावर हा जगतोय. ज्या दिवशी तिचा पतिव्रता धर्म तोडला जाईल, त्या दिवशी जालंधराचा मृत्यू आपल्या हातून होईल. अरे बापरे, आता हे दुष्कर कर्म कोणी करावं? संतोष, कोणाला जमेल? असा प्रश्न विचारला. नारद काय जे बोलतात ते हसत हसतच बोलतात. सिरियसली घ्यावं की न घ्यावं हा प्रश्न आहे. देवा काय काळजी करता? आपले आहेत ना नारायणराव. हा, नारायण हो य, अहो सगळ्या कामात प्रवीण येते. तुम्ही त्यांची प्रार्थना करा, त्यांना भेटा, त्यांना सांगा की असा माझ्यावर धर्मसंकट आलंय, माझं काही स्वतःचं काम नाही आहे, तो दैत्य संपला पाहिजे. देव त्रस्त झालेले आहेत, मानव त्रस्त झालेले आहेत. ऐकतील देव, नारायण ऐकतात, कारण त्यांचं व्रत आहे. विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे युगे. संभवामि युगे. युगाच्या ठिकाणी मी किती जन्म घेईल, पण दुष्टांना संपवून टाकील असा त्यांचा व्रत आहे. तुम्ही जा त्यांच्याकडे, भगवान नारायणाकडे. भगवान शंकर आलेले आहेत, युद्धाला काही तासच बाकी आहेत. काय प्रार्थना केली असेल भगवंताची? पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायण. महाविष्णू भगवान की जय. देवा आज सोमवार, खरं म्हणजे आम्ही तुमच्या भेटीला यायला पाहिजे, तुम्ही आमच्याकडे आलात. देवा कामच तसं महत्वाचं आहे. असा तो दैत्य संपवण्यासाठी ही अडचण आहे. काय अडचण आहे? त्याची बायको पतिव्रता आहे आणि ते पातिव्रत्य नष्ट करायचं आहे. मग कोण करील? आपण करा असं म्हणता येतं का नारायणाला?
नारायण म्हणले, शंकरा काय हे पंचायत आणली माझ्या मागे, मी तुमचं काम नाही म्हणू शकत नाही, आणि करायला गेलो तर माझा रंग बदलून टाकतील हो. आधीच तर मेघश्याम आहे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागलो तर काळा कुट्ट होईल. देवा काळे व्हा गोरे व्हा, तुम्ही देवच राहणार आहात. पण एवढं काम करा, ठीक आहे तुम्ही पोहोचा, मी बरोबर काय करायचं ते करा. अहो पतिव्रता धर्म इतका सूक्ष्म आहे, म्हणून काही काही स्त्रिया पतिव्रता म्हणून प्रसिद्ध झाल्या. आपला प्रयत्न आहे पतिव्रता राहण्याचा, ही गोष्ट ठीक आहे, पण पातिव्रत्य काय कठीण असतं. केलं काय भगवंतानी, तिच्या नवऱ्याचं रूप धारण केलं. तिथं समरांगणामध्ये गेलेला होता, बरोबर असेच 11च्या वेळेला समरांगणातून परत आले. तसाच रंग, तसाच रूप, तसेच आकार, तसेच दागिने, तसेच तलवार, तशी चालायची पद्धत, तशीच वाजंत्री वाजवत वाजवत पायघड्या टाकलेल्या होत्या, आणि त्यावरून वाद्यवाद सगळं मायावी. आणि भगवान नारायण त्याच्याहून चालत 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 कोणाचं रूप घेऊन आले, वृंदेच्या पतीचं म्हणजे जालंधराचं रूप घेऊन आले. आपला पती एवढा वाजवीत वाजवीत मिरवीत मिरवीत आला. घरी येणाऱ्या माणसाचा चेहरा पाहून समजतात यांनी काय केलंय बाहेर. बॉसच्या शिव्या खाऊन आले, काही येताना 5 किलो पेढे आणले, बरोबर ओळखतात. आज एकदम प्रसन्न आहे जालंधर महाराज, आणि रथ युद्ध सोडून मधून परत आले अपराह्न काळी. अरे वा, युद्धामध्ये विजय मिळवल्याशिवाय एवढ्या आनंदाने वाजवीत वाजीत येणारच नाही. आणि आपला नवरा जिंकला म्हणल्यावर बायकाला काय आनंद होतो. परवा आमच्या गल्लीत साप निघाला, आमच्या गल्लीत निघाला, आणि गणपती गल्लीतल्या लोकांनी येऊन मारला. बायकाही संध्याकाळी आल्या उपाठेला, आमच्या गल्लीत साप मारला. यांनी मारला का, ते काय मारतील तुम्हाला माहितीच, आमचे कसे आहेत. त्यांनी नाही मारला, गणपती गल्लीतल्या माणसाने मारला, तरी आपल्या गल्लीतला साप मारला, त्याचं भूषण आहे महाराज. आपला नवरा एवढा मिरवीत आला, त्याचा अर्थ युद्ध जिंकून आलेले आहेत. आणि युद्ध जिंकून आलेल्या नवऱ्याला शिवरामी बनली, शिवरा वंदिले शिवरामी धारा तीर्थी तपरे आचरती सेनापती यशया वंदिले वंदिले कमला समरी. महाराज पंचारतीनं ओवाळलं, बस 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 बस, अजून रामलीला ऐकायच्यात. शिर कमला समरी अर्पिते. जे परमवीर समरांगणामध्ये युद्ध खेळत असताना आपला मृत्यू आला तरी न भीता त्या समरांगणावर आपलं प्राणार्पण करतात. त्यांना सलोकता, समीपता, स्वरूपता किंवा सायुज्यता काहीतरी मिळत असते. म्हणून युद्धाला चालला तरी, युद्धाहून आला तरी त्याला ओवाळलं पाहिजे. वृंदेला मोठ्या प्रेमाने ओवाळलं. हात आपल्या हातात घेतला आणि आपल्या मंचकावर आणून बसवलं. काय घेणार, शरबत घेणार, कैरीचं पन्ह देऊ, चहाचा काळ नव्हता तो. वृंदे काही आण, तू आणलं ते घेईल. भगवंत नुसते तिच्या मंचकावर बसले. भगवंत मंचकावर बसले आणि तिकडे भगवान शंकराच्या तलवारीनं जालंधराचा मस्तक उडालं. नम पार्वती पतये हर हर हर. काही क्षणामध्ये बातमी आली की जालंधर, ती म्हणली जालंधर संपला, काय बोलता, हे काय बसले. वृंदेच्या लक्षात आलं, सांगणारा मनुष्य आपल्या विश्वासातला आहे. हे कोण आहे, आपला परिचय द्या, आपण कोण. माझ्या पतीचं रूप धारण करून परंतु येण्याची हिंमत कशी दाखवली. पतिव्रता आहे, नुसती मी दर्भाची काडी फेकली तर तुम्हाला
भगवान शंकरांनी नारायणाने सांगितलं थांब थांब थांब. आता हिनं म्हणो का न म्हणो आपल्याला हिला रूप दाखवावे. काय म्हणावं हिनं आता? निज रूप दाखवा म्हणली न म्हणली तरी आपल्याला खरं रूप दाखवावं लागेल. भगवान नारायणाने आपलं रूप दाखवलं. काही बोलले नाही. काय असतं, देव असू द्या की मनुष्य असू द्या, अपराध केल्यानंतर बोलायची आणि समोर जायची हिंमत होत नाही. भगवंताचा चेहरा थोडा म्लान झाला आणि नुसतं आपलं खरं रूप दाखवलं की हे बघ वृद्धे, मी कोण आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम आहे. पण माझ्यावर प्रसंग आला का मी शंकराला शब्द दिला आणि ते माझं ब्रीद आहे. अधर्म अत्याचार दुराचार स्वैराचार करणाऱ्याला संपवून टाकणं, त्यासाठी मी हे कर्म केलं आहे. मी एका दृष्टीने थोडं हीन वागलो तरी माझा उद्देश चांगला आहे. उद्देश चांगला असतो हवा. मग पाय तोडला तरी काही वाटत नाही, उद्देश चांगला आहे. गँग्रीन झालंय, अंगठ्यापर्यंतच आहे. डॉक्टरने सांगितलं तोडायचं नका तोडू तुम्ही, पण पुढे सगळे अंगात भिनल्यावर जास्तीत जास्त 12 तारखेपर्यंत हनुमत जन्मापर्यंत हे राहणार आहेत. मग आपण म्हणतो बाबा अंगठा तोडून टाक. अंगठा काय, गुडघ्यापासून तोडून टाक, त्याचे पैसे देतो आपण. हेतू चांगला आहे, खरं आहे की नाही? तसं म्हणले माझा हेतू चांगला आहे, मला देवाला सांभाळायचं आहे, दैत्यांना संपवायचं, मला हे करावं लागलं. पण देवा माझ्यासारख्या पतिव्रतेला, पत्नी माझा पतीच तुम्ही मारून टाकला ना. एक तुम्हाला असा जन्म घ्यावा लागेल. आज मी जसं पतीसाठी रडते ना, तसं तुम्हाला पत्नीसाठी रडावं लागेल. भगवंतानी तो स्वीकारला आणि आपण काय ठिक्कर होऊन पडाल, ते पडलेलेच होते. पण मी तुमचा अपराधच केला, त्यामुळे माझं पान मी तुळशीच्या रूपात जन्माला येईल असं वरदान मला द्या, आणि माझं पान आपल्या अंगावर पडल्याशिवाय आपली पूजा होणार नाही असा आशीर्वाद द्या. पहा काय गंमत आहे. म्हणून शालिग्रामाची पूजा कोणी स्त्रिया करणार नाहीत असं वृंदेने भगवंताकडून वर घेतलं. अजूनपर्यंत आपल्याकडे ज्यांना माहिती आहे त्या स्त्रिया शालिग्रामाची पूजा करत नाहीत का? नाही करत. पण ज्यांना माहिती आहे ते सर्व सुज्ञ लोक विष्णूची पूजा करताना तुळशीचं पान, एक एक पान त्रिभुवना समान, अशी ज्याची महती आहे ते तुळशीचं पान, ते तुळशी वृंदेचं आख्यानच वेगळं आहे महाराज. एकंदरीत पत्नीसाठी रडावं लागेल असा जो शाप लागला, त्यामुळे भगवान नारायणाला राम व्हावं लागलं आणि बायकोला पळून नेण्याची संधी त्याला द्यावी लागली. संधीच दिली हो. परमेश्वराचं सगळं अलौकिक आहे. प्रत्येक प्रसंगाच्या वेळेला आपण त्याचं विश्लेषण पाहूया. अजून 2 प्रसंग आहेत. त्या प्रसंगात त्यांनी सांगितलं, सार्वभौम सम्राट भगवान नारायणापासून, ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवापासून मरीची नावाचे ऋषी जन्माले. मरीचीच्या पुत्राचं नाव कश्यप, आणि कश्यपांना 13 बायका होत्या. त्यानंतर मग लोकांनी ठरवलं इतक्या करायच्या नाही, त्यांना 13 बायका होत्या. त्यापैकी 2 प्रसिद्ध आहेत, आदिती आणि दिती. आदितीला 12 मुलं झाली आपल्याला माहिती आहे, विवस्वा नार्यमा पूषा त्वष्टा धाता विधाता वगैरे वगैरे. पण दितीला 2च होते. पण ह्या 12 मुलापेक्षा हे 2 अवघड होते. त्यांचं नाव आहे हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. इतके बलाढ्य, इतके उन्मत्त झालेले होते.
भगवंताला त्याच्यासाठी अवतार घ्यावे लागले. हिरण्याक्षासाठी भगवंत वराह बनले आणि हिरण्यकश्यपूसाठी भगवंताला नरसिंह रूप घ्यावं लागलं. अजून एक प्रसंग असा आहे महाराज, कैकेयी प्रांतामध्ये सत्यकेतू नावाचा एक राजा होता. त्या सत्यकेतू नावाचा राजा, त्याला 2 पुत्र होते. एकाचं नाव प्रतापभानू, सुनु मुनी कथा पुनीत पुराणी, सुनु मुनी कथा पुरीत पुरा, गिरिजा प्रतिशंभु भवा, विश्वविदित एक कैकय देशु, विश्वविदित एक कैकय देशु, सत्य के तूतः बसई नरेशु. राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. धर्म धुरंधर नीति निधान, तेज प्रताप से तेहि के भये जुगल सुत वीरा, तेहि के भये जुगल सुत वीरा, सब गुण धाम महारन धीरा. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. त्याला 2 मुलं झाले. एकाचं नाव प्रतापभानू, दुसऱ्याचं नाव आरिमर्दन आणि त्यांचा एक प्रधान होता, त्याचं नाव पडलं धर्मधुरंधर. नरमांस शब्द उच्चारला तर थोबाड फोडून टाकायचे, ताकद असायची हो. आणि यांनी अन्न दिलंय, पण राजाचं काय करता येतं, तसेच उठून उभा राहिले. कालपासून उपाशी आहेत आणि 12:30 वाजला लागले. 56 भोग खाण्यासाठी आसुसलेले, हापापलेले ते. आणि यांनी नरमांस भक्षण करण्यासाठी आपल्या पुढे ठेवले म्हणल्यावर ती बुंदी असू दे, जिलेबी असू दे, गुलाबजाम असू दे, त्याच्यात नरमांस ताटकन उठून उभे राहिले. राजा, असं राक्षसी भोजन आम्हाला देतो का? जा, तू दैत्य होऊन पड, आणि तुझा तो भाऊ तोही दैत्य होऊन पड, आणि तुझा तो मंत्री, मुख्यमंत्री कोण आहे? पिये धर्मधुरंधर त्याचं नाव. जा, सगळे राक्षस होऊन पडा. विचारायला सुरुवात केली. बिचारा राजा त्रस्त झाला. नगरीतल्या लोकांना वाटायला राजाने आपलं असं कसं केलं असेल हो. राजा ओरडून सांगायला, असं काही नाही आहे हो, हे कोणीतरी दुसरे लोक या ठिकाणी येऊन आकाशवाणी करायला लागले. आपल्या स्वयंपाकात आपण कधी असे आणतो का वास्तव? अहो, राजमहालातच येत नाहीत अशा वस्तू, आम्ही वाढू कसे जेवायला? पण याचं म्हणणं ऐकतं कोण? असं आहे, आपल्या मनात नसलं तरी असा शाप एखाद्याला घ्यावा लागतो. त्याचं कारण आहे, देवा घरचे त्यात कुणा, देवा घरचे त्यात ले माने, ले माने, देवा घर देत्या, कुणाला देवा घर देतात, कुणाला किती का आणि कधी दाबरात, किती का आणि कुणास लाभे, कुणास लाभे देवा
दैवाधीनमिदं जगत. तितक्याच वेळामध्ये या दैत्याने आपले सगळे मित्र, शत्रूचे शत्रू ते आपले मित्र, या राजकारणातल्या नियमाप्रमाणे सगळ्यांना बोलवलं, आक्रमण केलं आणि राजाला निष्कासित करून बाहेर पाठवलं. आयुष्यभर चांगला वागला हो, पण एका छोट्याशा हट्टापायी त्याला शाप स्वीकारावा लागला. महाराज, पुढच्या जन्मामध्ये तो झाला रावण. कोण? प्रतापभानू. ब्राह्मणाच्या शापामुळे रावण झाला. दुसरा भाऊ तो झाला कुंभकर्ण. आणि जो प्रधान होता, धर्मधुरंधर ज्याचं नाव होतं, तो बनला बिभीषण. आणि हे सगळे एकाच ठिकाणी आले. त्या नगरीचं नाव आहे रम्य ही स्वर्गाहुनी लंका. रम्य ही स्वर्गाहुनी लंका. रम्य ही स्वर्गाहुनी लंका. रम्य ही स्वर्गा. रम्य ही स्वर्गाहुनी लंका. सागर लहरी तिच्या कीर्तीचा. सागर लहरी नादविती डंका. रम्य ही स्वर्गाहुनी लंका. रम्य ही स्वर्गाहुनी लंका. रम्य ही स्वर्गाहुनी लंका. धर्माधिष्ठित राजसत्ता असल्यामुळे पाताळात लपून राहायचे होते. केव्हापासून नेऊन घातले होते? आमच्या वामनरावनी. वामनराव कोणते? बलिराजाला स्वतःच्या पायाने खाली दाबणारे कुठे नेऊन घातलं होतं? पाताळामध्ये. सुतारे लोकांमध्ये तिथं हा राहत होता, चांगलं ऐश्वर्य वैभव तिथल्याची तर सगळं होतं ज्याला. पण आपल्याला आहे त्या वैभवात समाधान न मानता इकडचा दरवाजा लावून टाक बंडू. इकडे दरवाजा लावा. तो सुमाली नावाचा दैत्य आहे त्या परिस्थितीत समाधानी न मानता आपल्याजवळ जायचं त्यापेक्षा ज्यांच्याकडे जे चांगलं आहे ते आपल्याकडेच आलं पाहिजे अशा वृत्तीचा. दैत्यांची वृत्तीच अशी असते. काल महाराज बोलले दैत्य म्हणजे काही अस्ताव्यस्त हस्तप्रशस्त शरीराचे असतात असं नाही. खरं आहे त्यांचं. हे सगळे दैत्य तुमच्या आमच्या अंतःकरणात आहे. आता इथे बसल्या बसल्या पेटी वाजते, तबला वाजते, बोलणारा बोलतो, ऐकणारे चांगले माणसं बसले, तरीही 2-4 लोक झोपा काढतात. म्हणजे यांचा संबंध कोणाशी असला पाहिजे? कुंभकर्णाशी असला पाहिजे की नाही समजा. नाही, आपल्या इथं तसे नाही कोणी. इतर तर सांगतो मी तुम्हाला बाहेर. तर तो सुमाली नावाच्या दैत्याला एक अलौकिक सौंदर्य साम्राज्ञी अशी सुंदर कन्या होती. या नवनवल नयनोत्सवा. असं द्या. प्रल्हाद महाराज बसले. मग अप्रतिम लावण्यवती अशी युवती कसे लक्षात यावी म्हणून फक्त सांगितलं वर्णन. मी तिच्यावर काही एक शब्द बोललो का? नाही. आपण रामदासी माणसं आहे. ती मुलगी जशी जशी वयात यायला लागली तसं तिला तिच्या वडिलांनी सुमाली नावाच्या दैत्याला सांगितले की बाई, तुझ्या आयुष्यात तुझं कल्याण करायचं असेल तर फक्त माझं ऐक. बाबा तुमचंच तर ऐकते, मग अजून एक ऐक. ते वर विश्रवा नावाचे ऋषी आहेत. तू
त्यांची सेवा करायला जा, ते प्रसन्न होतील एवढी सेवा कर. हे ऋषीमुनी साध्या सेवेवर प्रसन्न होत नाहीत. हां, मनापासून काय होईल ते होईल आपल्या देहाचं, पण ते प्रसन्न झाले पाहिजे आणि तथास्तु असा वर त्यांनी दिला पाहिजे एवढी सेवा कर. आणि मग वर मागायच्या वेळेला केव्हा मागायचा, काय मागायचा मी सांगेल तुला, मी येऊन भेटत जाईल तुला, पण तू त्यांची सेवा करून त्यांना प्रसन्न कर. ही आली वर कोणाकडे, विष्णुवा ऋषीकडे आली आणि काय सेवा करू लागली सांगू का वैद्यराज. इतकी मनापासून सेवा केली की शेवटी काही दिवस, काही महिने, काही वर्ष गेले असतील. आज विष्णुवा ऋषी म्हणाले तुला काय पाहिजे मला मागून, इतकी सेवा केली तू. आजपर्यंत अशी सेवा कोणी केली नाही. ते काही काही सेवेकरी असे असतात प्रत्येक कार्यक्रमाला फोन केल्याशिवाय येतच नाही. आमच्या जालन्यात तसं नाही बरं कोणी, सेवेच्या आधी वेळेवर उपस्थित राहतात. पण काही काही त्यांच्या मनात काय आहे त्याप्रमाणे त्या वस्तू त्यांची सेवा सगळी करून करून प्रसन्न. काय पाहिजे ते वर माग, तू म्हणशील ते द्यायला तयार आहे. मी उद्या मागते. पप्पा भेटले रात्री, सुमाली नावाचा दैत्य, त्यांनी सांगितले की एकच माग. ऐन तिन्ही वेळेस, तिन्ही काय म्हणतात त्याला, तिन्ही सांज, तिन्ही सांजेच्या वेळेला ते होमगृहात जातात. तेव्हा त्यांना म्हणा मला या वेळेला तुमच्यापासून पुत्र प्राप्ती होईल अशा प्रकारची लीला पाहिजे. ते मागे पुढे करतील. त्यांना म्हणा नाही, आयुष्यात एकदाच मागितलं, तुम्ही म्हणले माग म्हणून मागितलं, माझी सेवा चालूच आहे, आता जावी लागेल तुम्हाला. तुला अलौकिक पुत्र होईल जो जगत विख्यात. माझं काय होईल, त्यामुळे तुझं कल्याण होईल. बा तथा सुवर दिला, तिची मनोकामना पूर्ण केली. रावण, कुंभकर्ण आणि शूर्पणखा असे 3 लेकर झाले तिला. महासतीला झालेला विभीषण आहे. आता ह्या केकशी नावाच्या दैत्य कन्येला झालेले जे मुलं होते, त्या काळात प्रत्येक जण अत्यंत प्रामाणिकपणे विचारायचं आम्ही काय करायला पाहिजे, आमच्या जीवनाचं ध्येय काय आहे. मी कोण कोठील मला कुठला जाणे, काहे जगात घडले मम साच येणे. असा प्रश्न विचारायचे. त्यांनी विचारले की जा तुम्ही ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घ्या, दुसरे देव आपल्याला परवडणारे नाही, ब्रह्मदेवाला प्रसन्न करा आणि असं असं मागा. हे गेले तपश्चर्या करायला. कोण, रावण महाराज, कुंभकर्ण महाराज. रावणाने इतकी तपश्चर्या केली, वर्णन आपण ऐकलंय त्यांचं. शेवटी ब्रह्मदेवाला प्रसन्न व्हावं लागलं. वरम ब्रूहि वरम ब्रू. हा म्हणला महाराज मला एक माहिती आहे की तुम्ही मला चिरंजीव करू शकत नाही. मी देवाला भीत नाही, मी दैत्याला भीत नाही, म्हणून माझा मरण आलं नराकडून वानराकडून आलं तर चालेल, पण मला या इतर कोणाकडून मरण येता का मला एवढा आशीर्वाद द्या. ब्रह्मदेवानी आशीर्वाद देण्याच्या आधी केंद्राशी संपर्क साधला. केंद्राशी संपर्क साधून जे शब्द लिहितात त्यांचे कामं होतात. खरं का खोटं मला सांगा. नारायणाला विचारलं होतं, म्हणले तू तथास्तू म्हण, मी पाहून घेईल काय करायचं आहे. आणि त्यांनी मागितलेला वर तथास्तू वळलेला. कुंभकर्णाने मात्र वर मागायच्या आधी ब्रह्मदेवाने एक योजना आखली. त्या बुद्धिदेवी त्याला सांगितलं की फक्त झोप माग. आणि त्या बुद्धीनं ब्रह्मदेवा आमच्या जेव्हा प्रसन्न झाले, ब्रह्मदेव म्हणाले मला 6 महिने झोप येईल, माझी व्यवस्था अशी करा की 6 महिने मी झोपलो पाहिजे. मग कधी दिवसा, कधी जेवता जेवता, कधी झोपता झोपता, कधी बसता बसता, कधी 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 कवी ना माझे 6 महिने भरले पाहिजे. अहो आपण सुद्धा 6 महिने झोपतो वर्षातले. लिहून काढा.
म्हणजे आपणही कुंभकर्ण आहोत. त्याला यांना वरदान दिलं. आधीच मरकट तशा त्याची मद्य प्याला. रावणाच्या लक्षात आलं. पुन्हा नंतर एकदा काम झाल्यावर त्या रावणा ब्रह्मदेवाच्या पायावर डोकं सुद्धा ठेवलं नाही हो, तसाच निघून गेला. आणि सांगितलं आपल्या ऋषी महाराजांना, महाराज वर मिळाला मला, मग काय प्रश्न आहे, मिळवती लंका. कोणाकडे होती आतापर्यंत? आतापर्यंत होती कुबेर राजाकडे. याचा भाऊच आहे तो, सावत्र भाऊ रावणाचा. पण एकदा दैत्य वर्ष गेले, खूप महिने गेले, अहो काय अर्ध आयुष्य संपत आलं. दामोदर अर्ध आयुष्य संपत आलं. दशरथ महाराज आता अशामध्ये जरा जास्तच उदास वाटायला लागलेले आहेत. नवऱ्याच्या वृत्तीमध्ये, त्याच्या वागण्यामध्ये फरक पडलेला कोणाच्या लक्षात आला नाही तरी बायकोच्या लक्षात येत असतो. महाराज अर्धवय झाले, या पुढे बस. आजकाल दशरथ महाराज फार उदास आहेत असं पाहून एक दिवशी कौसल्या मातेनं पायावर डोकं ठेवून